नाणेफेकीचा कौल जिंकलाय भोयवाडा सुपर जायंट्स. दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी पाठवायचं. इथे मात्र पुढे सरसावर खेळायचा प्रयत्न सुजल्याचा, मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू. बॅटिंग वाली टीम कुठली आहे? इथे मात्र आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एका धावावरती संतुष्ट मानावं लागेल सुजल्याला. धाव संख्या झाली ती म्हणजे 2. 4 बॉल. 5वा चेंडू घेऊन इथे मात्र झेलबाची संधी होती, मात्र संधी हुकलेली आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकच धाव ओव्हर झालेली आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 3. भोयवाडा सिल्वर स्टार या संघाने नाणेफेकीचा गोल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या आहेत. दोन्ही संघांच्या 12 खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी समोरजण कक्षाजवळ यायचं आहे, अन्यथा तुमच्या संघाला या सामन्यातून बाद करण्यात येईल. पहिलं षटक हातात आलं होतं तो म्हणजे गोलंदाज साहिल. केवळ अवघ्या 3च धावा खर्च केल्या आहेत. दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ओव्हर पिच चेंडू होता. चेंडू काहीसा कळाला नाही फलंदाजाला. सिद्धेशचा पहिला चेंडू सुरेख निर्धाव पद्धतीचा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन आता मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला फटका. चेंडू नो मॅन्स लँड रिजन मध्ये. 2 धावा सहजरित्या मिळवल्या. इथे मात्र आडव्या हाताने खेळलेला फटका
रोहित बुरुड त्या ठिकाणी तैनात होते. चेंडूची फेकी करतील, त्याच दरम्यान 2 धावा सहजरित्या मिळतील. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8. तीन चेंडू 7 धावा झालेले आहेत. दुसरे षटक मार्गस्थ असताना स्विच हिटचा प्रयत्न मात्र असफल ठरले आहेत. इथे मात्र काव कॉर्नर रिजन मध्ये ढाळलेला फटका, षटकार. सचिनच्या बॅटीतून आलेला पहिला षटकार. धावसंख्या झाली ती म्हणजे 13. साखळी फेरीतील हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भोयवाडा सुपर किंग विरुद्ध भोयवाडा सिल्वर स्टार. इथे मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह. चेंडू पाहूया. 6 धावा की 4. पंचांनी 4 असं दर्शवले आहेत. चौकार. दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 17. तिसरे षटक घेऊन गोलंदाज नेम अथर्व. गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू बिग हिट. उत्तम असा षटकार. सुजल मोरे याच्या बॅटीतून मोठा फटका. अथर्वचा पुरेपूर समाचार घेतलाय. धावा मिळतील 6. धावसंख्या झाली ती म्हणजे 23. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना इथे मात्र 3 धावा सहजरित्या मिळवल्या. अथर्व गुरव तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना
आतापर्यंत धावा झाल्या त्यामध्ये 26. तिसरं षटक चालू असताना तिसरा चेंडू, ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. चांगला चेंडू होता, चेंडूची अडवणूक न झाली तर दरम्यान एक सहजरित्या चोरटी धाव अर्जित केली आहे आणि स्ट्राइक रोटेट केली आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती सोजल मोरे. पुन्हा एकदा आडे हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काढा लागून चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दरम्यान 2 धावा मिळवल्यात सुजल यांनी. धाव संख्या झाली ती म्हणजे 29. हो हो, काय सुरेख चेंडू होता. फुलर लाईनचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरले. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल सुजलाला. धाव संख्या झाली ती म्हणजे 31. शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र बॅकफुटला येऊन पूल केलाय, शॉर्ट ऑन पूल सक्सेसफुल. मिळतील धावा 4. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती म्हणजे 35. बॉल पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळेल. मला वाटतं की रोहित बुरुड हे शेवटचं षटक हाताळतील. शेवटचा षटक घेऊन रोहित बुरुड सामोरे जाईल त्याला सचिन. ते मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळलेला फटका सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. एक षटका चौकार. धाव संख्या झाली ती म्हणजे 39. शेवटचा षटक अर्थातच हाणामारीचं षटक. पाहूया किती धावा कुठतील.
दुसरा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावर येईल खणखणीत षटकार. सचिन यांनी जर अजून एक षटकार मारला तर मयूर साळवे यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस तुम्हाला या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका सजवला होता मात्र बॅटीची कडा लागून चेंडू ग्राउंड मध्ये ट्रॅव्हल होत असताना 2 धावा सहजरित्या मिळाल्या. इथे मात्र चोरटी धाव थ्रोबॉलच्या स्वरूपात. तीन धावा सहजरित्या मिळवल्या या तिसऱ्या चेंडूवरती. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित बुरुड. धाव संख्या झाली ती म्हणजे 48. इथे मात्र वन बाउन्स सीमारेषा पार. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू तैनात होते त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. धाव संख्या झाली ती म्हणजे 52. आता मात्र सुजलची बॅट बोलते. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 2 चेंडूवरती काय समाचार घेतील. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने बॅट भिरकावून दिली होती. हो हो काय थ्रो होता. फेकी तर चांगली होती मात्र रोहितची अडवणूक झाली नाही त्याची. वर काढून काढलेली आहे. 4 धावा इथे धावून काढलेल्या आहेत. सर्कल मध्ये 4 धावा काढणं खूपच कठीण असतं. इथे चेंडूच्या अवतीभोवती खेळाडू धावतात. धाव संख्या झाली 56. शेवटचा चेंडू शिल्लक. सामना क्रमांक 5वा. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 21 धावा खर्च केलेल्या आहेत. सगळ्यात महागडं षटक म्हणावं लागेल रोहितचं. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय चमत्कार करतील. उत्कृष्ट असा फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक बघतच राहिले. चेंडू नक्की चाललाय कुठे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. येईल खणखणीत षटकार. धाव संख्या झाली ती म्हणजे 62. आतापर्यंत सर्वाधिक हायेस्ट 61 होता. एका धावेने त्यांनी हा विक्रम मोडलेला आहे. जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. पुढील मॅचचा नाणेफेकीच्या काऊसाठी मी दोन्ही संघांना आमंत्रित करतो. अर्थातच मॅच क्रमांक 6 भोयवाडा गार्गी 11 विरुद्ध भोयवाडा सुपर जायंट.
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की तुम्ही नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स जवळ यायचंय. भोवडा सिल्वर स्टार या संघाकडून सलामीवीराची जोडी गौरव तांबे नॉन स्ट्राइक एंडला, अरुण पाल पहिला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पार येईल, खणखणीत चौकार. गौरव तांबे आणि अमय फाटक अशी सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. पहिल्या चेंडूवरती गौरवनी चौकार लॉंग ऑफ रिजनच्या डोक्यावरून धाडलाय सीमारेषा पार. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इथे मात्र लेग साइडच्या दिशेला भिरकावून दिलाय. इथे उत्कृष्ट झेल पकडलाय. दादू त्या ठिकाणी तैनात होते. रितेश नाईक यांनी उत्कृष्ट असा झेल पकडला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अथर्व गुरव.
तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती. हो हो, काय फटका खेळलाय अजिंक्य राणे. जसे गॅप भेदून काढतात तसा फटका खेळलाय अथर्व गुरव. क्रॅकिंग बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली त्याच्या बॅटीतून. तीन चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र फटका फसलाय आणि झेलबाद झालेले आहेत. राजेश वर्मा यांनी फसवलंय अथर्वला. राजेश कनोजिया. अथर्व थोडेसे स्वतःवरती नाखुश आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित बुरुड. स्वतःच्या गोलंदाजीवरती 27 धावा खर्च केल्या होत्या. त्याची भर भरून काढतील का पाहूया. हलक्या हाताने इथे कट केलाय. स्लोअर होऊन पद्धतीचा चेंडू होता. काहीचा त्यांना कळालं नाही. डावकुराचे गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. शेवटचा चेंडू. आतापर्यंत 9 धावा झालेल्या आहेत. शफल झाले. फटका चांगला सजवला फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. धावा मिळतील 4. धाव संख्या झाली 13. .50 रन रेट जर तुम्ही ठेवाल तर आज सामना जिंकाल. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 13. एक गडी बाद. माफ करा, 2 गडी बाद. दुसऱ्या षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज अमित वडांगळे. गोलंदाजी मार्ग करते दादू. पहिल्या चेंडूवरती धावचीची संधी होती. रोहित बुरुड थोडेसे संकटात होते मात्र स्थिरावले स्वतःला. रनिंग बिटवीन द विकेट असं पाहायला मिळालं आपल्याला समीकरण. एकच धाव. स्विचिटचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूची चांगली अडवणूक केली आहे. झेल सुटला मात्र चेंडूची अडवणूक केली. तदरम्यान 3 धावा अर्जित केल्या. अमेय फाटक यांनी हा फटका सजवला होता. स्विचिट स्लिपच्या डोक्यावरून केलेला फटका. तिसरा चेंडू घेऊन आता मात्र फसवला रोहितला. चेंडूची लाईन त्यांनी काही ओळखली नाही.
यष्टीरक्षकांनी चेंडू उत्कृष्टरित्या गॅदर केला. निर्धाव पद्धतीचा चेंडू. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दादू. इथे मात्र झेलची संधी होती. यष्टीरक्षकाकडून चूक झाली. एक जीवनदान रोहितला. दोन चेंडू शिल्लक. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना इथे मात्र आडू हाताने खेळलेला फटका आणि उत्कृष्ट झेल पकडलाय. पुन्हा एकदा नितीश नाईक यांनी उत्कृष्ट झेल पकडला. काऊ कॉर्नर रिजन मध्ये तैनात आहेत. नवीन बॅटर मैदानात उतरलेले सिद्धेश अपंगे. धाव संख्या झाली ती म्हणजे 17. 3 गडी बाद. शेवटचा चेंडू घेऊन दादू. लेगबाजच्या स्वरूपात एक धाव सहज मिळेल. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18. जिंकण्यासाठी 12 चेंडू 45 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावरती नवीन गोलंदाज सुजल मोरे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला धाडलेला आहे. 2 धावा सहजरित्या मिळतील. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र फटका फसला. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू 43 धावांची गरज. डीप पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका. पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या मिळवल्या त्या म्हणजे अमय फाटक यांनी. एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने धावसंख्येत भर 22. सुशिक्षितचा प्रयत्न मात्र एकाच धावेवरती पुन्हा एकदा रोखलंय गोलंदाज सुजल यांनी.
चौथा चेंडू आडव्या हाताने खेळलेला फटका. फटका चांगला आहे, सीमारेषा पार, येईल खणखणीत चौकार. फुलटॉस पद्धतीत चेंडू होता. लॉलीपॉप डिलिव्हरी होती, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. धावा झाले आहेत 27. जिंकण्यासाठी तिथे मात्र डीप मध्ये असलेले खेळाडू चेंडूची अडवणूक करतील. तदरम्यान 2 धावा सहजरित्या मिळवल्या. जिंकण्यासाठी 7 बॉल 34 धावांची गरज. सिद्धेश अपंगे स्ट्राईक वरती आहेत. पाहूया षटकार चौकारामध्ये डील करतील का. पंचांनी वाईड दर्शवलंय. वारंवार त्याच दिशेला खेळले जाणारे फटके 2च धावून होते, त्यांना समाधान मानावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 32. 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती स्वतः सचिन गायकवाड गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. आता मात्र 5 चेंडूवरती 5 षटकार मारण्याची गरज. जिंकण्यासाठी 5 चेंडू 29 धावांचं पाठलाग करावा लागेल. तो म्हणजे गोळवडा सिल्वर स्टार या संघाला जवळजवळ एक सामना आपल्या बाजूने करण्यासाठी सुपर किंगचा प्रयत्न चालू आहे. जिंकण्यासाठी 4 चेंडू 29 धावांची गरज. आता मात्र 3 चेंडूमध्ये 29 धावा करणं खूपच कठीण आहे. फटका तर मोठा सजवला, मात्र झेलबाद झालेले आहेत. सुजल मोरे त्या ठिकाणी तैनात होते. एक सोपा झेल पकडला. माफ करा, त्या ठिकाणी दादू होते. या मॅच मध्ये दादूंकडून चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. पाचवा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा. साहिल फर्नांडिस नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल.
इथे मात्र एकतर्फी सामना भोयवाडा सुपर किंग्स या संघाने जिंकलेला आहे. मॅच क्रमांक 6 अर्थातच भोयवाडा गार्गी 11 विरुद्ध भोयवाडा सुपर जायंट. नाणेफेकीचा गोल जिंकला. अर्थातच भोयवाडा सुपर जायंट प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. भोयवाडा सुपर जायंटच्या कर्णधाराला विनंती असेल की लवकरात लवकर तुम्ही क्षेत्ररक्षणाचा सापळा रचून घ्यायचा आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. सामन्याविरोधात मानकरी ठरलाय अर्थातच सचिन गायकवाड. 29 धावा कुठल्या आहेत आणि एक विकेट देखील आपल्या षटकामध्ये एक धाव खर्च करत एक विकेट घेतलाय. प्राइज डिस्ट्रीब्युशन बॉक्स मध्ये मी त्यांना आमंत्रित करतो सचिन गायकवाडांना.